नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण बनवणार आहोत अंडा करी, काळ्या मसाल्याची अंडा करी. नमस्कार, मी पूनम. माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. अंडा करी बनवण्यासाठी इकडे मी 5-6 अंडे चिरून घेतलेले आहेत. दोन भागात असे चिरून घेतलेले आहेत. त्याच्यासाठी लागणारं साहित्य ग्रेव्हीसाठी 2 कांदे, लसूण, टमॅटो आणि खोबरं घेतलेलं आहे. ती जी टमॅटो, खोबरं आणि लसूण आणि हे घेतलेलं आहे आपण आता भाजून घेतलेलं आहे. इकडे मी जे अंडे केलेले होते ते अंडे घेतलेले होते ते आहेत. आणि इकडे मी आता खोबरं, लसूण आणि टमाटर आणि कांदा हे ते भाजून घेतलेलं आहे. आता त्याची ग्रेव्ही करून मिक्सरमध्ये काढून ग्रेव्ही करून घ्यायची. इकडे एका बाजूला मी तव्यात थोडंसं तेल टाकलेलं आहे. जे आपण अंडे चिरून घेतलेले आहेत ना, बारीक 2 भाग करून, त्याच्यासाठी इकडं मी थोडंसं तेल टाकलेलं आहे. 1 चम्मच. त्यात थोडीशी हळद टाकली आणि जे अंडे होते ना ते सगळे त्यात ठेवून दिले. त्याला असं हळद लावून घेतले पूर्ण दोन्ही बाजूनी हळद लावून घ्यायची. हळद आणि थोडंसं मीठ टाकलेलंच असते आपण. ते मीठ टाकून ते हळद लावून घ्यायची. थोडीशी वरनं कोथिंबीर टाकून द्यायची. त्याच्यावर कोथिंबीर टाकून दिली की इकडं मी दुसऱ्या गॅसवर एक कढई ठेवून त्यात छोटासा बारीक कांदा चिरून एक कांदा बारीक चिरून टाकलेला आहे. इकडं कांदा चांगला बारीक म्हणजे ब्राऊन कलर येईपर्यंत चांगला तळून घ्यायचा बारीक गॅसवर. आणि जो ग्रेव्ही केली होती ना आपण, ती ग्रेव्ही त्यात टाकून द्यायची. ग्रेव्ही पण चांगली तेल सुटेपर्यंत चांगली तळून घ्यायची, म्हणजे भाजून घ्यायची. आणि तेल सुटेपर्यंत भाजली की त्यात आपण मसाला टाकून द्यायचा, जो आपला घरगुती काळा मसाला असतो तो. आणि त्यात थोडीशी हळद पण टाकायची. तो पण मसाला ग्रेव्हीला चांगला मिक्स करून 5 मिनटं तेल सुटेपर्यंत ठेवायचं तसं. मग नंतर ते आपण जे अंडे मिक्स केले होते हळदीत, ते अंडे पण त्यात ठेवून द्यायचे, टाकून द्यायचे. आणि त्या मसाला पूर्ण त्या अंड्यांना लावून घ्यायचा, म्हणजे त्या अंड्यात तो मसाला ग्रेव्ही मोरून जाते आणि त्याचा पूर्ण रस त्या अंड्यात उतरतो आणि खायला पण चविष्ट लागते. अशी बघा तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यावरनं थोडीशी कोथिंबीर टाकायची. कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.